लाईटची व्यवस्था करा. हो दादा, लाईट्स लाईट्स. हा बघतायत. हा करतायत करतायत. झुंजारच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, त्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. झुंजारच्या सर्व आणि कमिटीचे कार्यकर्ते, व्यवस्थापक, सल्लागार सर्वांना नम्र विनंती की आपण स्टेजजवळ यायचं आहे. आपल्यासाठी खुर्च्या लावलेल्या, स्थानापन्न व्हा. आदर्श महिला मंडळच्या सगळ्या महिला भगिनी देखील इथं उपस्थित राहिल्या मोठ्या संख्येने, त्यांचंही स्वागत. त्यांनाही विनंती करतो की स्टेजवर येऊन त्यांनी स्थानापन्न व्हा. लवकर या, फटाफट, उशीर होतोय. पुढील कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे, उशीर झालेला आहे आधीच. सगळ्या टीमनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा. सगळे टीम तसेच झुंजार कपिलोत्सव चे खेळाडू तसेच कार्यकर्ते सभासद यांनी सगळ्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, सर्व दोन्ही संघातल्या क्रिकेटरना विनंती आहे स्टेजजवळ या. त्यांचे व्यवस्थापक, कर्णधार, सर्व खेळाडू यांनी आतापर्यंत आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य देऊन शेवटचा हा फायनलचा सामना होईपर्यंत सर्वांनी मोलाचं सहकार्य दिलं. आपण आलात, ह्या खेळाची रंगत वाढवलीत. आपण सर्वांना एकदा विनंती करतो की आपण इथं येऊन बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आम्ही आता लगेचच चालू करतोय, तर आम्हाला सहकार्य करा. लाईटची व्यवस्था करा. लाईटची व्यवस्था करा ना जरा. या सर्व. राजकुमार जाधव या वरती या.
लगेचच आपण सत्काराला सुरुवात करतोय. हॅलो हॅलो. हॅलो. आजच्या संपूर्ण दिवसाच्या टुर्नामेंटसाठी सर्व संघांनी खूप शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने आम्हा झुंजार कपिलवस्तू करपुडेला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल सर्व सर्व संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण लगेचच सत्काराला सुरुवात करतोय. संतोष गुप्ता ज्याने आपल्या ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती आपल्याला थेट प्रक्षेपण केले ते संतोष गुप्ता यांना मी शॉल देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या संघटनेचे सल्लागार आयुष्यमान अंकुश लक्ष्मण जाधव यांना विनंती करतो की त्याने येऊन त्यांचे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा. संतोष गुप्ता यूट्यूब चॅनल संपूर्ण कार्यक्रमांचं क्षेत्रफळ लाईव्ह चॅनलवरती दाखवण्यात आले. हा कार्यक्रम आपला झालेला टुर्नामेंटचा संपूर्ण इव्हेंट संतोष गुप्ता. त्यानंतर महिला मंडळ अध्यक्ष रोशनी राजकुमार जाधव आणि मुंबई कमिटीचे अध्यक्ष नथुराम हिरू जाधव यांना शॉल आणि बुके देऊन सन्मान चिन्ह करण्यासाठी झुंजार क्रिकेट क्लबचे कॅप्टन परेश जाधव आणि सुशांत जाधव या दोघांना मी विनंती करतो की त्या दोघांनी महिला अध्यक्ष रोशनी राजकुमार जाधव आणि मुंबई कमिटीचे अध्यक्ष नथुराम जाधव यांना शॉल आणि बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करा.
मुंबई कमिटीचे सल्लागार रवींद्र बाबाजी जाधव आणि राजकुमार भिकाजी जाधव यांना ज्यांची मी नावं घेईन त्यांनी स्टेजजवळ येऊन तयारीत राहा. रवींद्र बाबाजी जाधव आणि राजकुमार भिकाजी जाधव यांना बुके देऊन मुंबई कमिटीचे अध्यक्ष नथुराम जाधव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा. रवींद्र बाबाजी जाधव कुठे गेला? किरण आहे का? किरण होती ना, किरणला बोलू ना. किरण रवींद्र जाधव, बाबा तुमचे नाहीत, बाबांच्या मुली सत्कार घे. तदनंतर दिवसभर संपूर्ण कार्यक्रमाचं कॉमेंट्रीचं काम ज्यांनी पार पाडले अत्यंत चांगल्या पद्धतीने ते रुपेश कांबळे माझे धम्मबिंदू बंधू यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा सत्कार कमिटीचे माजी अध्यक्ष रवींद्र केशव जाधव यांच्या हस्ते त्यांना सत्कार. रवींद्र जाधव कांबळे साहेब लवकर या. हॅलो. तस देवान प्रिय अशोक हे जे नाटक आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ज्या गाजत आहे त्याचे लेखक दिग्दर्शक आमचे धम्मबंधू उदय जाधव हे आमचे कॉमेंटेटर कांबळे बंधू यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि शॉल आणि एक मेडल देऊन त्यांचा सत्कार. सर्वांनी टाळ्या वाजवा, जोरात त्यांचं अभिनंदन. दिवसभर न थकता अत्यंत चांगल्या पद्धतीचं कॉमेंट्री त्यांनी केलेली आहे. साहेब धन्यवाद. अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करत राहा. त्याचप्रमाणे या झालेल्या टुर्नामेंटचे एम्पायर म्हणून विके आणि कृष्णा या दोन्ही सरांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. यांनी संपूर्ण टुर्नामेंटचे पंच म्हणून जी कामगिरी पाहिली ते विकी सर आणि कृष्णा सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. हा मी माझे धम्मबंधू अनिल जाधव यांना मी नम्र विनंती करतो की ज्याने एम्पायर पंच म्हणून काम ज्याने पाहिलं दिवसभर ते विकी सर आणि कृष्णा सर यांना पुष्पगुच्छ आणि मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या कमिटीचे ज्येष्ठ सभासद आयुष्यमान अनिल गंगाराम जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी या दोघांचा देखील शॉल पुष्पगुच्छ आणि मेडल देऊन त्यांचा सत्कार करायचा. सर आपण दिवसभर आम्हाला सहकार्य केलं, तळपत्या उन्हामध्ये उभे राहून अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला केलं, निपक्षपातीपणे निर्णय दिलेत त्याबद्दल आयोजकांबद्दल आयोगाच्या तर्फे आपलं अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे समीर बेटकर अमित बेटकर जर असतील तर त्यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचं. अमित बेटकर, रवींद्र केशव जाधव, मोहन रत्ना कांबळे, ते पण नाही, तेजस चंद्रकांत जाधव, तेजस
तेजस आता होता की इथं तेजस चंद्रकांत जाधव. आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष आयुष्यमान सुरेश श्रीपत जाधव यांना मी नम्र विनंती करतो की तेजस चंद्रकांत जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करा. उपस्थित आमच्या संघटनेच्या महिला मंडळाच्या सभासद मनीषा अनिल जाधव, सुचिता संजय जाधव, अस्मिता रसिक जाधव आणि स्वर्णा सुशांत जाधव यांना मी विनंती करतो की मी ज्यांची नावं घेतो त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पुढे या. मनीषा वहिनी, रोशनी वहिनी, सुचिता वहिनी, कमिटीचे माजी अध्यक्ष आयुष्यमान अशोक शंकर जाधव यांना मी नम्र विनंती करतो की ह्या सगळ्या आमच्या वहिनींचं आणि महिला मंडळांचं पुष्प देऊन त्यांचं सत्कार स्वागत करा. मनीषा अनिल जाधव, सुचिता संजय जाधव, स्वर्णा सुशांत जाधव आणि छोटीचं नाव काय रे? हरियाणा सुशांत जाधव, अस्मिता रसिक जाधव, रोशनी राजकुमार जाधव, आणि तिचं सुषमा गणपत जाधव, तिकडचं नाव काय तिचं? सुषमा जयवंत जाधव दाभोळकर यांचं देखील पुष्प घेऊन त्यांचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे रवींद्र केशव जाधव माजी अध्यक्ष हजर नाहीत. नथुराम मिरू जाधव सत्कारांसाठी झालं. अनिल गंगाराम जाधव भाई यांचा सत्कार करण्यासाठी मी राजकुमार भिकाजी जाधव यांना विनम्र विनंती करतो. राजकुमार भिकाजी जाधव. अनिल गंगाराम जाधव यांचा सत्कार करण्यासाठी राजकुमार जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. रवींद्र बाबाजी जाधव. त्याचप्रमाणे राजकुमार भिकाजी जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा अनिल जाधव यांना विनंती करतो की यांनी राजकुमार भिकाजी जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. त्याचप्रमाणे अंकुश लक्ष्मण जाधव सल्लागार यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो माजी अध्यक्ष अशोक शंकर जाधव यांना. अशोक शंकर अंकुश जाधव यांना. राजेंद्र शंकर जाधव
संघटनेचे त्यांचा सत्कार करण्यासाठी हा ये ना म्हणजे राजेंद्र शंकर जाधव खजिनदार मुंबई कमिटीचे यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा अंकुश जाधव यांना आमंत्रित करतोय की त्यांनी येऊन त्यांचा सत्कार करा. त्याचप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष आयुष्यमान सुरेश श्रीपद जाधव संघटनेचे उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी अंकुश जाधव थांबा. पुन्हा मी अंकुश जाधवांना विनंती करतो की त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा. आमचे बंधू सुरेश महादेव जाधव बौद्धाचार्य म्हणून अत्यंत महाराष्ट्रभर त्यांचं कामकाज चाललेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून त्यांना एक चांगलं सनद देखील मिळालेलं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी देवानप्रिय अशोका यांचे लेखक डायरेक्टर उदयजी जाधव यांना मी नम्र विनंती करतो की त्यांचा तुम्ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. त्याचप्रमाणे उदय गणपत जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा अनिलजी जाधव यांना स्टेजवरती बोलवून त्यांना सत्कार करण्यासाठी विनंती करतो. आणि सर्व माझ्या धम्मबंधूंना सांगतो की उदय जाधवांचं नाटक महाराष्ट्रभर चाललं आहे. ज्या ज्या तालुक्यामध्ये जिथे जिथे हा प्रयोग होईल त्या सर्व धम्मबंधूंनी हा प्रयोग कसा यशस्वी होईल आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम बघा असे आपणाला मी आमच्या आयोजका वतीनं विनंती करतो. आमचे धम्मबंधू अत्यंत नावाजलेले नाटक जे इतिहासाची आपणाला साक्ष देण्याचं नाटक, आपणाला जिवंत दिखावा बघण्याचं नाटक आपणाला वेळोवेळी आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा होईल तिथे सर्वांनी त्याचा सहभाग घेऊन ते नाटक बघावं असं मी आपणाला सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे मिलिंद गंगाराम जाधव झुंजार क्रिकेट टीमचे मिलिंद गंगाराम जाधव क्रिकेटर इथे उपस्थित असेल त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. मिलिंद गंगाराम जाधव गेला. त्याचप्रमाणे सुरेंद्र तुकाराम जाधव, नितीन मिलिंद जाधव, स्वप्नील धर्मानंद जाधव कमिटीचे नितीन मिलिंद जाधव, नितीन आला ना, राजन शंकर जाधव यांना मी विनंती करतो राजेंद्र जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा. स्वप्नील धर्मानंद जाधव नितीन मिलिंद जाधव, एक मिनिट, नितीन मिलिंद जाधव, माजी कमिटीचे ऑडिटर स्वप्नील धर्मानंद जाधव यांना मी स्टेजवर बोलवतोय. त्यांचा सत्कार करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश श्रीपद जाधव यांना मी निम्र विनंती करतो की त्यांनी येऊन स्वप्नील धर्मानंद जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. अमोल धोंडीराम जाधव नाही, महेश विठ्ठल जाधव माजी संघटनेचे सचिव महेश विठ्ठल जाधव, परेश इथं परेश ना, परेशचं इथं घेऊ का, महेश विठ्ठल माजी संघटनेचे सेक्रेटरी यांना मी सुरेश उदय जाधव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी महेश आमचे सेक्रेटरी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. त्याचप्रमाणे तेजस चंद्रकांत जाधव फोटोग्राफर झालं. मोहन रत्ना कांबळे यांनी इथं जे आपले झुंजारचे सर्व क्रिकेटर आले होते त्यांची नाश्त्याची व्यवस्था सकाळी केली होती. त्यांचा सत्कार करण्यासाठी
मी आमच्या माजी अध्यक्ष अशोक शंकर जाधव यांना स्टेजवर बोलवून त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलतो. नाही आला काय? फायनलची मॅच होती ना त्याच्यामध्ये नाही आधी हे घ्या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच. फायनल फायनल मॅच जी झालेली मॅन ऑफ द मॅच सुशील दाभोळे ना. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. हां सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आजच्या या संबोधी चषक 2025 या स्पर्धेचं ज्यांनी आयोजनामध्ये सहभाग घेतला ते मौजे करबुडे कपिल वस्तुनगर मुंबईचे जनरल सेक्रेटरी आणि आजच्या या सामन्याचे ज्यांनी ओघवतं समालोचन केलं ते सिद्धार्थ कृष्णा जाधव यांचा सत्कार मुंबईचे माजी सेक्रेटरी रसिक जाधव त्यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे हा जो चषक आहे हा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर्थिक जबाबदारी उचलण्यापासून तर ह्या नियोजनासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली मात्र पडद्यामागे राहिले असे रसिक राजकुमार जाधव यांचा सत्कार मुंबई संघटनेचे सेक्रेटरी आयुष्यमान सिद्धार्थ कृष्णा जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उशीर खूप झालेला आहे, क्षमस्व. आता यापुढील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची जबाबदारी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे सिद्धार्थ जाधव हे सांभाळतील अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद भाई. सेकंड सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच सूरज कांबळे यांना मी नम्र विनंती करतो की यांनी स्टेजवर यायचं आहे. सूरज कांबळे हां यांचा सत्कार करण्यासाठी मी कल्पेशजी भोईर यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅचचा सत्कार कांबळे सरांचा कल्पेश भोईर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. त्याचप्रमाणे फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुशील दाभोळे. संघटनेचे अध्यक्ष नथुराम विरू जाधव यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांचा इथून दिलं तरी चालेल. मॅन ऑफ द सिरीज. त्याचप्रमाणे जेवढे संघ आपल्याला इथं सहभागी झाले होते आणि आपला खेळ दाखवत असताना हे क्रिकेट आहे पण हा क्रिकेट जरी असला तरी संघ आहे आणि संघ भावना प्रत्येक या खेळाडूंनी जपली पाहिजे.
जोपासली पाहिजे, आपली मैत्री त्याच्यामध्ये वाढली पाहिजे, द्विग झाली पाहिजे. आणि असं करत असताना आयोजकांनी शिस्तबद्ध खेळाडू म्हणून ज्याची निवड केली ते दीपक जाधव, तक्षशिला निवे. हे कोणा इथं असतील तर त्यांना मी स्टेजवरती निमंत्रण करतो, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मयूर दीपक जाधव कोण? हां, यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी आमच्या संघटनेचे अध्यक्ष, संघटनेचे सभासद आयुष्यमान अनिलजी जाधव यांना मी पुढे बोलून सांगतो की त्यांना पुष्प आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश कांबळे भडकंबा प्रकाश कांबळे शिस्तबद्ध खेळाडू म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि प्रणित ना प्रकाश कांबळे यांना रुपेश कांबळे सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश कांबळे भडकंबा, जरा लवकर या, आपल्याला उशीर होतोय, वेळ होते. त्याचप्रमाणे प्रणित जाधव, झुंजारचे मेन बॉलर प्रणित जाधव, आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जाधव यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करा. प्रणित जाधव आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी टी व्हीचं जे अनाऊन्समेंट झालेली आहे ती त्यांना घरी पोच होईल असे नियोजकांच्या मधून सांगण्यात येत आहे. सिक्सर किंग संघ, शिस्तबद्ध संघ म्हणून ह्या संपूर्ण 16 टीम मधून ज्याला शिस्तबद्ध संघ म्हणून भडकंबा, काय त्यांचं प्रशिक भडकंबा यांचे कॅप्टन जर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील तर त्यांना पुन्हा या स्टेजवरती मी बोलवतोय. शिस्तबद्ध टीम म्हणून अत्यंत मोलाचं सहकार्य आणि आपल्या अत्यंत चांगल्या वागणुकीमुळे शिस्तबद्ध टीम म्हणून आपला गौरव करण्यासाठी आमच्या संघटनेचे सल्लागार आयुष्यमान अंकुश जाधव यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी येऊन या शिस्तबद्ध टीमचे आणखी त्यांचे सहकारी जरी आले तरी चालतील, 2-4 कोण असतील तरी आले तरी चालतील. त्याचप्रमाणे सिक्सर किंग म्हणून साहिल जाधव, झुंजार कपिलवस्तू करबुडे, अत्यंत आपल्या षटकाराने सगळ्यांचं पारणे टोळ्याची फिरले आणि आपल्या संघासाठी फार मोठी अशी खेळी करून लक्ष समोरच्या टीमला देण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा होता. ते साहिल जाधव यांचं सत्कार करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष नथुराम वीरू जाधव यांना त्यांना पुष्प देऊन आणि देऊन त्यांचा सत्कार करतायत. बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुशील जाधव, दाभोळे टीमचे सुशील जाधव यांची निवड झालेली आहे बेस्ट बॅट्समन. सॉरी, सुशील कांबळे, इथं जाधव लिहिलं ते वाचण्यात आलं बाय मिस्टेक. सुशील कांबळे. रुपेश कदम ना, रुपेश कांबळे यांना नम्र विनंती करतो की यांना सुशील कांबळे यांना बेस्ट बॅट्समनचा पारितोषिक देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतोय. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर वेदाना वेदांत कांबळे ना, वेदांत जाधव दाभोळे बेस्ट बॉलर. आमच्या झुंजारचे ब टीमचे कर्णधार परेश जाधव यांना नम्र विनंती करतोय की त्यांनी येऊन त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. हे आमचे नात्यानं
भाचे होतात ना, भाचे आमचे होतात आणि भाच्यानं आम्हाला हरवलं, हा इतिहास झालेला आहे. अत्यंत चांगला गोलंदाजी म्हणून करून त्यानं आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवलं. बेस्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौशिक जाधव, झुंजार कपिलवस्तू करबुडे. आमच्या संघटनेचे सुहेल जाधव यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्यांची निवड झाली ते कौशिक जाधव यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करा. मालिकावीर म्हणून आपण सूरज जाधव यांची निवड झालेली आहे झुंजार क्रिकेट पुस्तक आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कल्पेश भोईर साहेबांना पुन्हा एकदा स्टेजवरती बोलवतोय. कल्पेश भोईर साहेब मॅन ऑफ द सिरीज म्हणून सूरज जाधव, ओपनर बॅट्समन म्हणून सर्व सामन्यामध्ये उत्कृष्ट बॉलिंग करून आणि बॅटिंग करून आपल्या संघाला उपविजेतापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी कल्पेश भोईर यांना मी विनंती करतो. त्यांना सन्मान चिन्ह आणि कूलर त्यांना बक्षीस मिळत आहे. सर्वांनी टाळ्याचा गजरामध्ये त्यांचा आनंद व्यक्त करूया आणि अशीच कामगिरी करण्याची त्यांना सदिच्छा देऊया. फायनल जी झाली त्याच्यामध्ये उपविजेता म्हणून ज्याने आपलं नाव या ट्रॉफीवरती कोरलं ते झुंजारच्या सर्व खेळाडूंना मी स्टेजवरती बोलवतोय. हे आपण देण्यासाठी मेडल देण्यासाठी मी माजी अध्यक्ष अशोक शंकर जाधव, त्याचप्रमाणे उदयजी जाधव, अनिलजी जाधव यांना मी स्टेजवरती बोलवते आणि येणाऱ्या खेळाडूंना हे मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी तिघांनी पुढे या. पुढे चला, एक एक पुढे. राज जाधव, झुंजारचे टीमचे कॅप्टन सुशांत जाधव, विकी जाधव, वैभव कांबळे ना, वैभव जाधव, अमर जाधव, साहिल जाधव, फटाफट या, पवन जाधव, कौशिक जाधव, प्रणीत जाधव, आणि ही मेडल आपणाला संदीप नामदेव जाधव यांच्याकडून या संघटनेला दिलेले त्यांचा सत्कार करण्यासाठी ही जी मेडल मिळाली ते आपल्याला सुजल संदीप जाधव यांनी दिलेले आहे. जाधव, अमित जाधव, चला, सूरज जाधव,
उपविजेता झुंजार क्रिकेट क्लबचे उपविजेता म्हणजे पारितोषिक घेण्यासाठी सर्व खेळाडूंना मी स्टेजवर बोलवतो आणि सन्मान्य व्यासपीठावरच्या सर्वांना विनंती करतो की आपण उभे राहून ह्या उपविजेताची ट्रॉफी जेव्हा अध्यक्ष त्यांच्या कर्णधारांना देतील तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे. आणि ही ट्रॉफी आपल्याला कोणाकडून मिळाली? ही ट्रॉफी आपल्याला दिवंगत बबन भिकाजी जाधव आणि सुनंदा भिकाजी जाधव यांच्या स्मरणार्थमध्ये राज बबन जाधव यांच्याकडून ही ट्रॉफी मिळालेली आहे. हा सगळे उभे राहायचे आणि फक्त घ्या. दोन्ही कॅप्टन या पुढे. कर्णधार परेश आनंद व्यक्त करा टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करता. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. उपविजेता जरी झाला असला तरी नाराज होण्याचं काही कारण नाही. आपण आयोजकच होतो आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा देतो. त्यानंतर विजयी संघ यंगस्टर दाभोळे यांच्या सर्व खेळाडूंना मी स्टेजवरती बोलवतो आणि ही जी मेडल दिली आपल्याला त्यांचे मेडल दिले ते सुजल संदीप जाधव यांना मी स्टेजवर बोलवतोय. सुजल संदीप जाधव यांच्याकडून आपल्याला ह्या सगळ्या खेळाडूंसाठी मेडल दिलेली आहे. तर मी सुजलला विनंती करतो की त्यानं सगळ्यांना ही मेडल देऊन त्यांचा सत्कार करा. सूरज साहेब, विनोद साहेब, ट्रॉफी तिकडे जाऊन घ्या आणि थांबा. आपल्याला ट्रॉफी पण इथेच घ्यायची म्हणजे आपला वेळ वाचेल. प्रथमेश, सुशील, संगम, मयूर, शुभम, अंकेश, चांगला बॉलिंग केलेली अंकेशने, प्रफुल, आमिर, वेदांत, दाभोळकर, सर्व दाभोळकर. प्रथम पारितोषिकची ट्रॉफी जी मिळाली ती आपणाला दिवंगत रुपेश गमरे यांच्या स्मरणार्थ ऋषिकेश जाधव आणि रितेश जाधव गमरे या दोघांकडून मिळालेले आहे. ते मी दोघांना स्टेजवरती बोलवतोय. या दोघांनी प्रथम पारितोषिकाची जी ट्रॉफी या विजयी संघाला द्यायची आहे. ऋषिकेश जाधव आणि रुपेश गमरे. आणि जेव्हा ट्रॉफी त्यांचे संघ कर्णधार स्वीकारतील ते सर्वांनी जोरामध्ये टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करायचा आहे. काही जणांनी खाली बसा वाटल्यास, जर पुढे येत नसेल तर समोर असणाऱ्यांनी खाली बसा जेणेकरून आपल्या सगळ्यांचे फोटोमध्ये आपण कॅप्चर व्हाल, सर्व दिसाल. काही जणांनी लहान असतील त्यांनी खाली बसायला काही हरकत नाही. प्रथम पारितोषिक मिळते या संघाला. सर्वांनी टाळ्यांचा गजर करून आनंद व्यक्त करूया आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भावी शुभेच्छा देऊया. असंच यश संपादन करत राहा. आमचा तुमच्या पाठी आशीर्वाद आहे आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करा हीच भावना व्यक्त करतो. रशिक जरा 2 मिनिटे.
हॅलो हॅलो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व त्रिवारांना वंदन. आजच्या संपूर्ण दिवसासाठी संपूर्ण टीमने जे काही सहकार्य केले त्या सर्वांचे शतशः आभार. आणि आजच्या पूर्ण दिवसासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले, तर त्या सर्वांचे देखील शतशः आभार मानून आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असे मी आयोजकांच्या वतीने आणि अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो. दाभोळी टीमच्या कर्णधारांना आज 2 शब्द बोलायचे आहेत, तर जरा सर्वांनी शांत राहून 2 शब्द ऐका. हॅलो हॅलो. एक मिनिट. झुंजार कपिल वस्तू क्रिकेट क्लब, मौजे, कपिल वस्तू नगर, करबोडे, संबोधी चषक 2025 यांच्या वतीने भेटलेले आजचे दाभोळे यंगस्टार क्रिकेट टीमसाठी फर्स्ट प्राईज ज्यांच्या थ्रू भेटले ते आमचे रितेश गमरे. हे आमच्या त्यांचे बंधू कालगतीत रुपेश गमरे हे आमच्या गावचे जावई होते. ते एक आमच्या वाडीतील पाहुणे म्हणून येताना त्यांचा स्वभाव व प्रत्येकाची हृदयस्पर्शी होता. एक चांगला व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपले आहे, तरी त्यांच्या आमच्या दाभोळे संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच त्यांचे मुलं शौर्य आणि चिंटू यांच्याकडून पूर्ण दाभोळे गावासाठी आजच्या भेटलेले पारितोषिकासाठी त्यांचे आभार आहोत. आणि आम्ही दाभोळे संघ, झुंजार कपिल वस्तू क्रिकेट संघ, क्रिकेट क्लब, संबोधी चषक 2025, करबुडे, मौजे करबुडे यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो हॅलो. आमच्या मुंबई कमिटीचे सर्व आजी माजी कार्यकारिणी तुम्हा सर्वांना आमच्या मुंबई क्लबच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं तुम्ही. धन्यवाद.